नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आम्ही घेऊन आलेलो आहे बाजार समितीच्या यार्डमध्ये सोयाबीनचे भाव का बरं घसरले आणि येणाऱ्या काळात सोयाबीनला काय भाव राहू शकते या बाबतीत आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर आपण पाहू शकता, आपण बाजार समितीच्या यार्डमध्ये आल्यानंतर व्यापारी लोक सोयाबीनची खरेदी करून राहिले आहे। सोबतच त्यांचे दलाल त्यांना त्यांच्या फळीवर असलेले माल प्रत्येक शेतकऱ्यांचे दाखवून काय बाजारभावानुसार बोली होत आहे त्या संदर्भात संपूर्ण तिथे एक लोकांची भीड जमलेली आहे आणि त्याच्या मार्फत सोयाबीनच्या दरांचा भाव तिकडे जाहीर होत आहे। तर आपणास माहिती आहे, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कोणत्याच प्रकारचा उच्च दर्जाचा भाव मिळून राहिलेला नाही आहे। कारण सोयाबीनचा रेट आता सोयाबीनच्या मार्केटमध्ये 4400 रुपयापर्यंत काही दिवसाआधी वाढलेला होता, पण आताच्या परिस्थितीत जर आपण बघायला गेलं तर सोयाबीनच्या रेटमध्ये फक्त 4000 रुपयापर्यंत किंवा 4100 रुपयापर्यंत भाव आहे। आणि आपण माहिती आहे की शासनाचा हमी भाव जरी 4856 रुपये असला तरी सध्याच्या परिस्थितीत शासनाच्या हमी भावापेक्षा बाजार समितीच्या यार्डमध्ये जास्त भावात सोयाबीन खरेदी केल्या जात नाहीये। कारण सोयाबीनच्या या मार्च महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की सोयाबीनच्या भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल, पण आता सध्याच्या परिस्थिती बघता असं वाटत सुद्धा नाही आहे की येणाऱ्या भावात सोयाबीनच्या दरात वाढ होणार। कारण आता हमी भाव 4856 रुपये असला तरी शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षा जास्त भाव मिळेल अशी अपेक्षा होती। जवळपास 6000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळेल, पण शेतकऱ्यांना तो भाव न मिळाल्यामुळे शेतकरी नाराज आहेत। कारण यावर्षी प्रत्येक वस्तूला, कारण पहिल्या फवारण्यापासून तणनाशकाच्या फवारण्यापासून तर शेवटल्या फवारणीपर्यंत शेतकऱ्यांना खर्च खूप वाढलेला आहे। सोबतच नांगरणी आली, सोबतच बी बियाणं आलं, सोबतच औषधांचा खर्च आला, सोबतच मजुरांचा खर्च जरी पकडला तर सोयाबीनला 6000 रुपये सुद्धा भाव परवडेन असा झालेला आहे। पण तरीही आज शेतकऱ्यांना जवळपास 3500, 3400, 3700, 3800, 3900 आणि 4000 या दरात सोयाबीनची विक्री करावा लागून राहिलेली आहे। कारण अति झालेल्या पावसामुळे सोयाबीनमध्ये काही थोडासा फरक जाणवलेला आहे। सोबतच त्याच्यामध्ये माती आणि डॅमेज माल सुद्धा आलेला आहे, त्यामुळे सोयाबीनला भाव चांगला मिळून नाही राहिला। आपण पाहू शकता, हा खराब सोयाबीन याला 2500 रुपये भाव मिळाला आहे आणि हा एवढा सुपर सोयाबीन असून सुद्धा याला 3900 हा दर मिळालेला आहे। जर 3900 सारखे दर सोयाबीनचे शेतकऱ्याला मिळाले तर सोयाबीन शेतकरी उत्पादक हा हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाही। कारण येणाऱ्या काळात सुद्धा शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात खर्च येऊन राहिलेला आहे। चण्यावर सुद्धा, चण्याचं जेव्हा उत्पादन घेते त्यावेळेस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खर्च येऊन राहिलेला आहे। आणि आपणास एक सांगू इच्छितो की येणारी 31 जानेवारी ही सर्वात शेवटची तारीख आहे। या तारखेपर्यंत जर आपण सोयाबीन हमी भावात विकला नाही तर आपणास कमी रेटमध्ये विकावं लागेल, याची काळजी घ्यावी। आणि आपण ज्या पण नाफेडच्या किंवा FPC मध्ये रजिस्ट्रेशन केले जाऊन आपला शासकीय हमी भावात सोयाबीनची विक्री करून घ्यावी व आपला होईल तेवढा फायदा करून घ्यावा। मित्रांनो, हीच आपणास नम्र विनंती आहे। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला